नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी। सगळ्यात आधी पहिली बातमी तुमच्यासमोर घेऊन येते। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचं विमोचन करण्यात आले। आपल्या देशात राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी 10 वर्षा अगोदर राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाची स्थापना करण्यात आली। राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेची आज रोजी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। आहे की आपल्या देशाचं कॅलेंडर हे आपल्या सुरुवातीच्या केंद्र सरकारने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूजी पंतप्रधान असताना सुद्धा ते स्वीकारलं होतं आणि त्यांनी त्याच्या प्रकारचे GR देखील काढलेले होते, परंतु पुढे ते कालौघात कमी झालं आणि ते पुन्हा नव्याने सुरू करावं अशा प्रकारचं ते राष्ट्रीय दिनदर्शिका जी आहे ती दरवर्षी या मंचाच्या वतीने दिनदर्शिका काढली जाते। तिचं आज विमोचन होतं आणि हे विमोचन दरवर्षी केलं जातं। ती दिनदर्शिका भारतीयांनी अंमलात आणावी, कारण ती भारतीय आहे आणि भारताचीच आहे आणि म्हणून भारतीयांनी ती आणावी असा आमचा आग्रह आहे। नागपूर शहरात काल संध्याकाळी 5च्या दरम्यान हिवरे लेआउट चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 11 गायींचे कापलेले पाय फेकण्यात आले होते। विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशनला घेराव घातला, पण अजूनही जिहादी आरोपी पोलिसांना पकडला गेला नाही। आज परत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने 24 तासाचा वेळ शासन प्रशासनाला दिला आहे। त्यापूर्वी त्यांनी ज्या महाराजांच्या पुतळ्यासमोर गोमातेचा अपमान करणारी, हिंदुत्वाचा अपमान करणारी घटना घडली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून महाराजांच्या पुढे महाआरतीचं आयोजन केलं। महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा पण आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने गोमाता ही राज्यमाता डिक्लेअर पण केली आहे। पण दुसरीकडे कालच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे, या पुतळ्याच्या एक्झॅक्ट समोर गोमातेचे कुल 11 पावलं जी आहे ती पडलेली पाहिली आणि त्यानंतर आज इथे महाराजांच्या प्रतिमेवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक केला आहे आणि विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलचे प्रमुख कार्यकर्ते आपल्यासोबत आहे। दादा, खूप मोठी घटना आहे, मनाला वेदना देणारी आहे, काय मागणी आहे आणि काय तुमची भावना आहे? कालची हे जे घटना झालेली आहे या घटनेनंतर आम्हाला रात्रभर झोप आलेली नाही आहे। ही घटना एका प्लॅनेट पद्धतीने झालेली आहे, कारण की ह्या चौकात का ते गौमाताचे तुकडे पडाव, पण त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे की हे काही प्लॅनिंग न केलेलं गेलेलं आहे आणि हे जर प्लॅनिंग न केलं आहे तर याचे दुष्परिणाम समोरवाल्यांनाही भोगावं लागेल। आम्ही बजरंग दल ह्या गोष्टीला सहन करणार नाही। आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यांच्या प्रतिमेसमोर जर असं कृत्य होत असेल तर बजरंग दल कुठेही स्वस्थ बसणार नाही। पण गेले 24 घंटे उलटून गेले आहे। या 24 घंट्यात पोलीस प्रशासनाची कारवाई न झाल्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे का पोलीस प्रशासन का दिरंगाई करत आहे, का ते मुसलमान जिहादी आहे म्हणून, ते कसाई आहे म्हणून। ह्याच जागी जर दुसरा हिंदू राहिला असं त्यांनी एका तासामध्ये त्याला उचलून आणलेलं असतं। आणि आम्हाला ही मागणी करायची आहे, जसं काल आमचे मोंटूजी डिकोंडवार त्यांनी म्हटलं आहे, कोणत्या आगल्या पगल्याला आणून तुम्ही उभं करू नका। जर असं करत असेल तर याचे तीव्र आंदोलन होईल, याचे मोठे परिणाम त्या कसायांना पण भोगावं लागेल। आम्ही आता हात जोडून विनंती करतोय, आम्ही प्रशासनाला हात जोडतोय, आम्ही आदरणीय मुख्यमंत्रीजींना पण हात जोडतोय का कुठंतरी तुम्ही प्रशासनाला सांगा, त्वरित कारवाई करा आणि नागपुरात चालणाऱ्या जेवढेही काही जिथे गायचे मांस विकले जाते त्यांच्यावर कारवाई करा। अन्यथा बजरंग दल जर रस्त्यावर उतरला तर जर कायदा सुव्यवस्था बिघडला तर याचे सगळेचे सगळे जे काही आहे ते पोलीस प्रशासन जबाबदार राहील, त्यात आम्ही जबाबदार राहणार नाही। बिलकुल, एकीकडे आपण म्हणतोय की महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकार हे हिंदुत्वाचं सरकार आहे, भाजपाचं सरकार आहे, तरी पण इतकी मोठी घटना घडल्यानंतर काल ठिय्या आंदोलन झाल्यानंतरही जो आहे वेळ लागतो आहे। काय सांगाल? एकीकडे असंही म्हटलं जात आहे की महाराष्ट्राचे नागपूर शहराचे मुख्यमंत्री आहेत,
महाराष्ट्राच्या नागपूर शहराला टार्गेट करण्यासाठी भविष्यात किंवा हे क्राईम कॅपिटल आहे हे दाखवण्यासाठी म्हणून तर ही सगळ्या गोष्टी होत आहेत असं षडयंत्र वाटतंय का? अगदी हे एक षडयंत्रच म्हणायचं आपण. आणि जे आता तुम्ही बोललेत की सरकार भाजपची असताना सुद्धा हे होत आहे, तर यावर आपल्याला सरकारला नाही तर जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना आपल्याला पकडावं लागेल. कारण की स्वराज्यात देखील म्हणजे शिवाजी महाराजच्या काळी देखील हे सगळं व्हायचं. पण तिथे शिवाजी महाराज तिकडे जसे की दादांनी सांगितलं, कमल दादांनी, की गौ मातेला एक कसाई घेऊन जात होता तेव्हा शिवाजी महाराजने त्याचा हात कापलेले आहे. तर मला वाटतं हा खरोखर षडयंत्र आहे आणि नागपूरला कुठे ना कुठे हायलाइट करण्यासाठी. कारण की शिवाजी महाराजांच्या समोरच कशाला ही पडली, होऊ शकतं इथं समोर पडलं असतं किंवा त्याच्या आधी पडलं असतं. तर हे 100% एक काय म्हणू शकतो त्याला, एक प्री प्लॅन ही पूर्ण घटना आहे. अजून 24 तास दिले आहेत दादा. बस आम्ही आता याच्यानंतर वेळ देणार नाहीये. आता इथनं आम्ही उद्या आज किंवा उद्या डीसीपी सीपी साहेबांना भेटणार आहोत. त्यानंतर आम्ही वेळ देणार नाही. आजच आम्ही मागणी केली होती भेटण्याची, पण आज आमचा हा कार्यक्रम शुद्धीकरणाचा कार्यक्रम, महाराजांच्या आरतीचा कार्यक्रम, महाराजांच्या पूजनाचा कार्यक्रम होता. पण आम्ही उद्या पर्यंत जर यांनी नाही केलं तर मग आम्ही तीव्र आंदोलन करू आणि याच्याला प्रशासन जबाबदार राहतील एवढं आम्ही तुम्हाला सांगतो. नागपुरातल्या सगळ्या संघटना, हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेतला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात म्हणजे उद्याच या सगळ्या गोष्टींवर जी आहे प्रतिबंधात्मक कारवाई होईल किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः या घटनेकडे लक्ष देतील असं विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद. महाराष्ट्र राज्य शिवपांधन शेत रस्ता चळवळीच्या नेतृत्वाखाली कळवण तहसीलदार रोहिदास वारोळे यांना प्रलंबित क्षेत्र रस्ता दावे तातडीने निकाली काढण्याचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. सर्व ग्रामपंचायतींना रस्त्याचे सर्वेक्षण करून गाव नकाशावर नोंदी करण्याचे आदेश, मोजणी शुल्क आणि पोलीस संरक्षण फी बंद करणे तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. याशिवाय शेत रस्त्यांअभावी होणारी शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी नुकसान भरपाई देणे आणि समृद्ध गावांसाठी दर्जेदार रस्त्याची निर्मिती करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दळणवळणातील अडचणी, शेती व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या हानीसाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. या बऱ्याचशा लोकांनी हव्यासापोटी पूर्णपणे बंद करून अडचण करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल आहेत आणि शेतकऱ्यांना आपला स्वतःचा पिकवलेला माल मार्केटमध्ये नेता येत नाही किंवा काढता येत नाही आणि काढलं तर त्यांच्या रावण्या पावण्या पाया पडण्याची पाळी येते. तरीसुद्धा ते अव्यर्थात. एकच त्यांचा दृष्टिकोन असतो की यांनी विकून कुठंतरी पळून जावं, नाहीतर आम्हाला फुकट नेऊन द्यावं. पण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी कोर्ट कचेरी याच्यामध्ये दीर्घ काळ लागतो. 10-20 वर्ष जातात आणि तारीख पे तारीख त्याच्यात काहीच आउटपुट मिळत नाही. पिढ्यानपिढ्या संपून जातात. तरी ब्रिटिशांनी 1930 मध्ये ज्या शिवपांद्या काहीतरी विचार करूनच दिलेल्या आहेत, शिवपांद्या आणि पानद रस्ते किंवा पाय रस्ते, तर त्या पुनर्जीवित कराव्या आणि याच्यासाठी माननीय हवेली तालुक्यातील केसनंद ग्रामपंचायतीच्या गट नंबर 261/3 मधील जागा कब्रस्तानासाठी दिली गेली होती. मात्र त्या जागेवर अनाधिकृतपणे मस्जिद बांधण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ कुशल सातव यांनी केला आहे. त्यांनी या बेकायदेशीर मस्जिदीवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. वाहतूक कोंडीसह जागेच्या अपुऱ्या उपयोगाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही जागा आमच्या पूर्वजांनी एक 5 गुंठे जागा ही मुस्लिम दफनभूमीकरता दिलेली होती आणि ह्याच्याच बाजूला लागून 15 गुंठे जागा ही हिंदू स्मशानभूमीकरता आमच्याच बांधवांनी बक्षीसपात्राद्वारे दिली होती. पण इथं आत्ताच्या काळामध्ये जर बघितलं तर हे जे 2च गुंठे जागा दफनभूमीसाठी ठेवले आणि अलीकडच्या 3 गुंठ्यामध्ये ही बेकायदेशीर पद्धतीने इथं बांधकाम केलेलं आहे. तर हे 7/12वरती सुद्धा आत्ता त्याची नोंद दफनभूमी मुस्लिमांकरताचे, त्याचा फेरफार पण आपल्याकडं दफनभूमीसाठीचे. त्यांना 10 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती दफनभूमीसाठी ही जागा दिलेली होती. तर त्याच्यानंतरून ज्यावेळी आम्ही ग्रामस्थांनी सगळ्यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला, तर अर्ज दिल्याच्या नंतरून त्याच्यावरती हे जे नाव होतं मस्जिद म्हणून, दफनभूमी मस्जिद म्हणून, तर त्यांचा तो खोटारडेपणा लपवण्यासाठी त्यांनी तात्काळ तिथं एक पांढरा कलर मारून ते नाव झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर मला म्हणजे मुस्लिम बांधवांनीच सांगितलं की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये दफनभूमीसाठी जी जागा दिलेली होती तर ती जागा भविष्यात आम्हाला कमी पडणार आहे. हीच जागा कमी पडते तर अजून आम्हाला जागा लागणार आहे, तर ती आम्हाला काही ह्याची गरज नाही आहे. सिल्लोड शहरातील नगरसेविका रुपाली मनोज मोरेलू यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून त्यात त्यांनी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना दिलेल्या पोलीस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवेदनात म्हटले आहे की अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद नसतानाही 2 स्कॉट गाड्या आणि 10 पोलिसांचे बंदोबस्त दिले जात आहे, ज्यामुळे स्थानिक पोलिसांकडून जनतेच्या सुरक्षाबाबत अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. सिल्लोड पोलीस ठाण्यात सध्या 37 पोलीस कर्मचारी आणि 4 अधिकारी आहेत आणि शहरात अनेक गुन्हेगारी घटना होत असतात. त्यामुळे पोलीस बंदोबस्त कमी करावा आणि अधिक कार्यक्षमतेने जनतेच्या समस्यांचं निवारण होईल अशी मागणी नगरसेविकेने यावेळी केली आहे. सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये ते म्हणाले की अब्दुल सत्तार हे मंत्री नसताना अशी सुरक्षा घेणे योग्य नाही. नमस्कार, मी रुपाली मनोज मोरेलू, नगरसेविका, भारतीय जनता पार्टी. अब्दुल सत्तारचा पोलीस बंदोबस्त तात्काळ काढण्यात यावा. सिल्लोड शहरामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवण्याचे प्रकार होत आहे. तसेच महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात चोऱ्या, घरफोडी, इतर घटना वाढल्या आहे. असे असताना अब्दुल सत्तारला इतक्या मोठा पोलीस बंदोबस्त का? नागरिकांचे संरक्षण महत्त्वाचे की आमदाराचे? याचे उत्तर सरकारने द्यावे. धन्यवाद. जय श्रीराम. पुण्यातील चाकण येथे होत असलेल्या 11 ते 12 जानेवारीला इस्तेमा निमित्त खूप मोठ्या प्रमाणात जिहादी येणार आहेत. यांची कसून चौकशी करण्याची पुण्यातील हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की 11 आणि 12 जानेवारीला येणारे प्रत्येक जिहाद्याची शहानिशा करून योग्य ती खात्री करावी. पुणे शहरातील कायदे व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे. निवेदन स्वीकारताना पुणे रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि यासाठी जास्त पोलिसांनी कर्मचारीही त्या दिवशी ठेवण्यात येतील असेही त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आले. आणि 12 जानेवारीला पुणे चाकण येथे जो इस्तेमा होणार आहे त्या इस्तेमानिमित्त लोहमार्ग या ठिकाणी पुणे स्टेशन या ठिकाणी जे काही लोक येणार आहेत त्या लोकांची कसून चौकशी व्हावी या संदर्भात पुण्याच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत उज्ज्वला गौड यांनी लोहमार्ग पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. तर त्या निवेदनामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलं किंवा काय मागणी केली त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी सौ उज्ज्वला जितेंद्र गौड. येत्या 11 आणि 12 जानेवारीला पुण्यातील चाकण येथे नाणेकरवाडीमध्ये तबलिकी इस्तेमाचा कार्यक्रम होणार आहे आणि या तबलिकी इस्तेमामध्ये परप्रांतातून अनेक लोक येणार आहेत तबलिकी जमातीचे आणि जवळजवळ 2.5 लाखाहून जास्त या लोकांची गर्दी या ठिकाणी होणार आहे. या गर्दीमध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये किंवा पुणेकरांना काही त्रास होऊ नये. कारण बांगलादेशाच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं, बांगलादेशामध्ये झालेले हिंदूंवरील अत्याचार, अन्याय, महिलांवरचे बलात्कार हे बघता संतप्त हिंदू म्हणून माझी तर अशीच मागणी होती की यावर्षी या तबलिकी इस्तेमाला मज्जाव केला जावा. पुण्यामध्ये हा तबलिकी इस्तेमा होऊ नये अशी मी मागणी केली होती. परंतु या ठिकाणी हा जो तबलिकी इस्तेमा होणार आहे या इस्तेमाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पुणे स्टेशनवरून येणाऱ्या म्हणजे पुणे स्टेशनला येणाऱ्या त्या तबलिकी जमातीच्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी व्हावी. त्यांचे जे सरकारी कागदपत्र आहेत ते व्यवस्थित तपासून घ्यावे. त्यांचे डोळ्यांचे आणि थंबचे प्रूफ घेतले जावे जेणेकरून पोलिसांचीही थोडी म्हणजे दमछाक होणार नाही किंवा पोलिसांनाही याच्यामध्ये सोपं जाईल त्यांची चौकशी करायला आणि पुणेकर लोकांनाही त्याच्यापासून काही त्रास होणार नाही अशी माझी मागणी आणि असं मला वाटतं, म्हणून मी आज निवेदन दिलेलं. नेमकं या निमित्तानं पुणे शहरामध्ये या मार्गातून किती लोक येतील असा तुमचा अंदाज? मी सांगितलं ना 2.5 लाखपेक्षा जास्त लोक यांची येणार आहेत आणि फक्त ती लोहमार्ग च्या वतीनेच येणार नाही आहेत तर ते बाय रोड पण येणार आहेत. बाय रोड पण जे सगळे टोल वगैरे असतील किंवा जे मोठे महामार्ग आहेत तिथे सुद्धा यांची कसून चौकशी व्हावी, यांच्या कागदपत्रांची चौकशी व्हावी. ना जाणे येणाऱ्यामध्ये रोहिंग्या असू शकतात, बांगलादेशी असू शकतात, ना जाणे नाही. मला विश्वास आहे की हे लोक नक्की इथे येणार. त्यांच्याकडे हत्यारं तर नसतील ना याची देखील चौकशी कसून पोलिसांनी करावी ही माझी मागणी आहे. या निमित्तानं खरं तर हा प्रश्न विचारला जातोय की हा जो लोहमार्ग या लोहमार्गाच्या माध्यमातून
बांगलादेशी रोहिंग्या ही जर लोक आली तर यांच्यावरती नेमकी कशी कारवाई करावी या संदर्भात यांनी पाठपुरावा केला आहे आणि लोहमार्ग पोलीस स्टेशनकडनं किंवा लोहमार्गाची काही पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याकडनं मागणी केली आहे की यांच्याकडनं जे काही सुरक्षा यंत्रणा आहे किंवा यांच्यावरती जी कडक कारवाई आहे किंवा यांच्याजवळ काही येणार आहे तर या लोकांची कडक कारवाई करून त्याची तपासणी व्हावी असं यांच्याकडनं बोललं जाते. विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा सुदर्शन मराठी.